जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। तसेच लोकशाहीवादी या संघटनेच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला, काय वाटतं याबद्दल? मी सर्वप्रथम ॲडव्होकेट रामेश्वर तायडे बाप्पू वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून संविधानवादी आणि लोकशाहीवादी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी माझा यथोचित चांगला सत्कार केला आणि मला काम करण्याची ऊर्जा निर्माण केली। वंचित बहुजन आघाडीची या सत्कारानिमित्त मी येत्या जे निवडणूक आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही आगामी महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा गण आणि गटाच्या असतील, नगर अध्यक्षाच्या निवडणुका असतील, यामध्ये आमची भूमिका निश्चितपणे जे काही बीजेपी आणि त्यांच्या अलायन्स सोडून आम्ही इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार आहोत आणि तसे आदेश श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कोर कमिटीला दिलेले आहेत। परंतु त्यामध्ये एक तास साहेबांनी आम्हाला आदेशामध्ये सांगितला की बीजेपी आणि त्यांच्या अलायन्स जे आघाडी आहे त्या आघाडी सोबत नव्हे तर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा उबाटाचा माणूस जर आमच्या जिल्हा बॉडीला अप्रोच झाला आणि आमच्या कोर कमिटीने म्हणजे एक विचार केला त्याबद्दल आणि साहेबांना सांगितलं की आपलं खालचं किंवा वरचं सर्कलचं सीट या ठिकाणी निघू शकते, तर साहेबांनी डायरेक्ट सांगितलंय की त्या सिंगल पक्षासोबत 50% वाटाघाटीमध्ये जास्तीत जास्त गण आणि गटामध्ये आणि नगर अध्यक्षाची जे काही निवडणूक 4-5 किंवा 9 नगर परिषद आणि नगर अध्यक्षाच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण अलायन्स करणार आहोत। परंतु जर त्यांनी आम्हाला काही त्यांना गरज नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही। आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व सीटा गण गट आणि नगराध्यक्षासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत आणि तशी तयारी आमची 100% झालेली आहे। काही बोलणं वगैरे झालेलं आहे का त्या संदर्भात? आजच साहेबांची एक 40 मिनिटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एक सूचना आली, नोटिफिकेशन आलं की तुम्हाला तुमच्या लेवलवरती जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कोर कमिटी, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बीजेपी आणि त्यांच्या आघाडी हे शब्द वगळून आणि एमआयएम विशेष एमआयएम यांना वगळून जर एखादा पक्ष तुमच्यापर्यंत येत असेल आणि फॉर एक्झाम्पल आमची गटाची जर गट एखादा एससी प्रवर्गाला सुटला असेल आणि सर्कल ही ओपन मध्ये असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका पक्षासोबत युती करू शकता असं नोटिफिकेशन साहेबांचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार आहे। वंचित पक्षातील कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी वंचित बहुजन आघाडीच्या आमचे नेते या ठिकाणी आहेत, मराठवाड्याचे इंजिनियर महेश निनाळे आणि सर्व आमचे पदाधिकारी, की आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणार आहे। पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही याआधी केलेलं आहे की आपण ताकदीनिशी बूथ कमिट्या आणि गणगटचे सर्व उमेदवार ह्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही जात आहोत। सतत 5 दिवस झाले आमचे दौरे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेणे, त्याचं पॉलिटिकल जे आमची स्ट्रॅटेजी आहे ती त्या उमेदवाराला सांगणे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यावी अशा प्रकारच्या आमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही यूज करत आहे। काही काळातच तुम्हाला जे पक्षाचं प्रोटोकॉल आहे काही काळातच आम्ही त्यांचे नाव सुद्धा घोषित करू, अशी आमची जय्यत तयारी येणाऱ्या निवडणुकीची आहे।